तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौथ्या व्हिडिओमध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेटा टाइप आणि व्हेरिएबल बघितलं होतं की कसा डेटा आपण स्टोअर करतो, कसा डेटा डिस्प्ले करतो प्रिंटएफचा यूज करून. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इनपुट आणि आउटपुट म्हणजे प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. तर एकदम महत्त्वाचा विषय आहे, एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, टॉपचा विषय. अजून जर कोणी शेवटची व्हिडिओ बघितले नसतील तर आय बटनला डोचवा आणि व्हिडिओ कंप्लीट बघा. तर आज स्टार्ट करूया आपण इनपुट आणि आउटपुट. तर इनपुट आणि आउटपुट म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण प्रिंट करण्यासाठी आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम प्रिंट केला होता. तर एखादा डेटा किंवा मेसेज डिस्प्ले करायचा असेल तर आपण एक फंक्शन वापरलं होतं प्रिंट एफ, बरोबर. प्रिंट एफ आणि त्याचा सिंटॅक्स ठरला होता की बाबा हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम हा लिहायलाच लागतो, तुम्हाला माहिती आहे. हा प्रिंट म्हणजे एखादा मेसेज डिस्प्ले करायचा असेल तर प्रिंट एफ वापरतो. आणि काल आपण डेटा टाइप आणि व्हेरिएबल मध्ये बघितलं इंटिजर ए इज इक्वल टू 10, म्हणजे ए हे कंटेनर आहे की ज्यामध्ये 10 ही व्हॅल्यू आपण स्टोअर केल्या. आणि हे पण डिस्प्ले करायचं असेल तर आपण प्रिंट एफचाच वापर करतो, प्रिंट एफ. आणि इथे लिहिलं होतं पर्सेंट डी, डेसिमल आहे म्हणून डी, नाहीतर आय म्हणता येते इंटिजर ना. आणि ह्या व्हेरिएबलचं नाव. ओके, मग बरोबर डबल कोडिंग मध्ये याची व्हॅल्यू इथले रिप्लेस होते. पण आपण एक विचार केला, हार्ड कोडेड व्हॅल्यू दिली होती 10, पण आपल्याला युजर कोडून कशी घ्यायची आहे. म्हणजे आता आपण व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी प्रिंट एफ वापरतो, आता आपल्याला युजर कोडून घ्यायचे म्हणजे स्कॅन करून घ्यायचे आहे. मग सी लँग्वेज मध्ये एक फंक्शन आहे स्कॅन एफ, स्कॅन एफ. आणि त्याचं कोणत्या डेटा टाईपचा आहे ते आणि कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे त्याचा ऍड्रेस, तिथं व्हेरिएबलचं नाव, हा त्याचा सिंपल सिंटॅक्स आहे. आपण एक एक्झाम्पल बघूया सिंपल थोडक्यात, म्हणजे तुम्हाला मी एकदम डिटेल सांगतो. आता समजून झाला की आपल्याकडे इंटिजर ए इज इक्वल टू 10 हे आपण आधी बघितलं होतं. पण आता काय करू, फक्त ए ब्लँक घेऊ, म्हणजे ए एक एमटी कप आहे, एक एमटी कंटेनर आहे. आता ह्याच्यात व्हॅल्यू आपण युजर कडून घ्यायचा, युजरला 10 टाकू वाटू दे, 20 टाकू दे, त्या युजरला काय वाटायचे ते वाटू दे, ते टाकायचे. ओके, तर आता आपण काय करणार आहे स्कॅन एफ, स्कॅन एफ. आणि ह्याच्यानंतर त्याला द्यायचा डेटा टाईप. कोणता होता आपला डेटा टाईप, इंटिजर आहे म्हणून इथं पर्सेंट डी आणि त्याचा ऍड्रेस. अँड हे साइन इम्पॉर्टंट आहे आणि त्या ऍड्रेस मध्ये जाऊन स्टोअर करतो. हे फंक्शन काय करतं, असं हात पुढे करतो की सांग ए मध्ये आता टाकायची व्हॅल्यू काय. तुम्ही कीबोर्डवर कोणती व्हॅल्यू टाकते ना ती ए च्या ऍड्रेसला जाऊन स्टोअर होत्या. मग आता ही जर व्हॅल्यू प्रिंट करायची असेल आपल्याला तर सेम कालचं ऍक्शन, प्रिंट एफ, प्रिंट एफ व्हॅल्यू ऑफ ए इज पर्सेंट डी, कारण तिथे व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायची आहे. आणि त्या व्हेरिएबलचं नाव, आता त्या व्हेरिएबलचं नाव फक्त लागतं. म्हणजे याचा आउटपुट काय येणार, व्हॅल्यू ऑफ ए इज पर्सेंट डी. व्हॅल्यू ऑफ ए इज, जिथं जी व्हॅल्यू एंटर करा, समजा कीबोर्डवर युजरने एंटर केली 25, तर इथं आउटपुट येणार व्हॅल्यू ऑफ ए इज 25, 25. तर याचा सिंपल प्रोग्राम बघू, ज्यामध्ये आपण काय करू, युजरला 2 व्हॅल्यू घेऊ, युजरकडून 2 व्हॅल्यू घेऊ आणि 2 व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू आणि 2 व्हॅल्यू स्टोअर केलेले आपण डिस्प्ले करू. सिंपल आहे एकदम, म्हणजे एवढा काही मोठं रॉकेट सायन्स नाही, एकदम सिंपल बेसिक आहे म्हणून आपण तुम्हाला एकदम सोपा प्रोग्राम देतो. असं समजा इंटिजर ए कॉमा बी हे 2 व्हेरिएबल आहेत, ब्लँक एम्प्टी कप आहेत माझ्याकडे, त्याच्यामध्ये मला व्हॅल्यू टाकायचे आहे. म्हणून एक मेसेज प्रिंट करू शकतो मी, प्रिंट एफ, म्हणजे युजरला एक मेसेज दिसावं, तुमचं ऍप्लिकेशन युजर फ्रेंडली असावं, युजरला आडाने जर गेलं तर त्याला वाचून समजावं की त्याला काय करायचं. मग मी एक मेसेज देतो, एंटर टू व्हॅल्यू, व्हॅल्यू, किंवा आज करू एंटर अ सिंगल व्हॅल्यू, एक व्हॅल्यू आधी एंटर करून घ्या, एंटर व्हॅल्यू फॉर ए, एक व्हॅल्यू एंटर करून घेऊ. त्याच्यानंतर लगेच स्कॅन एफ. आता त्यांनी जे एंटर कराल ना ते आपल्याला हात मोहर करायचा आहे, जुळे मोहर करायचे त्या पर्सेंट डी अँड ए. म्हणजे आता जी व्हॅल्यू ही बघल युजर वाचल, एंटर व्हॅल्यू फॉर ए, मग ती व्हॅल्यू कुठली तर टाकल, ती कशात स्टोअर जाऊन होईल, ए मध्ये. तसंच सेम प्रिंट एफ एंटर व्हॅल्यू फॉर बी, सेम, काय विषय एवढा मोठा नाही. आणि सेम आता बी साठी पण आपल्याला हात मोहर करायला लागेल. मग आपलं ते फंक्शन स्कॅन एफ पर्सेंट डी आणि त्या डी चा ऍड्रेस ऍट बी, दिला, विषय संपवला. आता ए आणि बी मध्ये 2 आहेत, तर समजा त्याने 20 प्रिंट केले, 20 एंटर केले आणि इथं समजा त्याने 30 एंटर केले. आता ह्या 2 व्हॅल्यू जर तुम्हाला दाखवायचे असतील
तर दाखवू शकता. नक्की नक्की त्याच्यासोबत काय ऑपरेशन करायचं असेल तर करू शकता. समजा की आपण एंटर केलेले व्हॅल्यूज दाखवून नुसते एकाच लाईन मध्ये, तर तुम्हाला सांगतो व्हॅल्यू दाखवायच्या म्हटल्यानंतर आपल्याकडे एकच फंक्शन प्रिंट एफ पर्सेंट डी किंवा आज करू इथं आपण करू व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इज पर्सेंट डी अँड पर्सेंट डी. आता इथं मज्जा. आणि आता डबल कोटिंगच्या आतमधलं प्रिंट होणार व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इज पर्सेंटेज डी आणि पर्सेंटेज डी. पहिल्या पर्सेंटेज डी ला कुठली व्हॅल्यू द्यायची आणि दुसऱ्या पर्सेंटेज डी ला कुठली व्हॅल्यू द्यायची ते फक्त इथं व्हेरिएबल द्यायचं कॉमा सेपरेटेड ए कॉमा बी. आता याचं आउटपुट येणार समजून झाला 20 इथं एंटर केले 30 इथं एंटर केले. व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इज 20 अँड 30. विषय संपला. टॉपचा विषय. याच्यात काय विषय नाही. पर्सेंटेज डी जी व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायचं आहे ते व्हेरिएबलचं नाव द्यायचं. विषय संपला. आता ह्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला या दोन्हीची ऍडिशन करायची असेल तरी सुद्धा तुम्ही दाखवू शकता. म्हणजे आता समजून झालं की हे कमेंट करतो, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं कमेंट करायचं, म्हणजे हे इग्नोर करतो थोडं. म्हणजे येतो प्रिंट एफ ऍडिशन ऑफ ए अँड बी इज. आता दोन्हीचे ऍडिशन होऊन एकच व्हॅल्यू येणार आहे ना, म्हणून आपण एकदाच पर्सेंटेज डी लिहू आणि कॉमा देऊन ए प्लस बी. मग आउटपुट काय येईल ऍडिशन ऑफ ए अँड बी इज पर्सेंटेज डी च्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू रिप्लेस होईल ए प्लस बी. 20 अधिक 30 20 आणि 30 असं एंटर केला तुम्ही तर 5 आणि 10 एंटर केलं तर 15 आउटपुट येणार. जे पण व्हॅल्यू युजर एंटर करेल ना त्याचं ऑपरेशन होऊन इथं आउटपुट दिसणार आहे. फिक्स आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये बघणार सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे स्कॅनएफ. सिंपल स्कॅनएफ म्हणजे स्कॅन फंक्शन की ज्याची हेडर फाईल काय असते प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे दोघे एकच पॅरेंट आहे. त्याचं कुठला एकाच फाईलमध्ये stdio.h ह्या फाईलमध्येच आहे. त्यामुळे आपण वर फक्त इन्क्लूड stdio.h करतोय ना त्याच्यातले दोन फंक्शन आहेत प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. तर त्या दोन्हीचा यूज करून आपण काय करणार ऑपरेशन परफॉर्म करणार. म्हणजे युजर कडून व्हॅल्यू स्कॅन करणार. असं नाही की बाबा फक्त इंटिजरच करतोय आपण बरं का. उद्या जर तुम्ही म्हणला एंटर अ व्हॅल्यू फॉर बी आणि हे बी जर फ्लोट असेल इथं समजा फ्लोट बी असेल हा समजा नाही तर इथं काय येणार पर्सेंटेज एफ. समजा जर इथे कॅरेक्टर एंटर करून घ्यायचा कुठलं तरी एंटर कॅरेक्टर करायचं आहे सी संपला विषय पर्सेंट सी. आता डेज म्हणजे काय तर डेसी मला म्हणून इंटिजर आय इथं नसतं. तर सी लँग्वेज मध्ये असा विषय आहे. तर याचा आपण सिंपल असा प्रोग्राम स्क्रीनवर बघू की ज्यामध्ये आपण युजर कोड ए आणि बी साठी व्हॅल्यू एंटर करून घेऊ आणि ऍडिशन दोन्हीचे दाखवून डिस्प्ले करू आणि फ्लोट पण घेऊ आणि कॅरेक्टर घेऊ आणि दोन्ही डिस्प्ले करू. एकदम सिंपल प्रोग्राम आहे. काल आपण थोडं बघितलं पण होतं. टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात महत्वाचा याच्यात विषय काय स्कॅन एफ. आणि हे स्कॅन एफ एकदा समजलं तर सगळा विषय समजतोय. आता तुम्हाला सांगतो प्रिंटएफ आणि स्कॅनएफ मधला डिफरन्स. सगळ्यात गोळ करते सगळेजण सगळ्यात जरा कन्फ्युजन टास्क आहे. आता प्रिंटएफ मध्ये काय हो फक्त प्रिंटएफ जर कुठली व्हॅल्यू डिस्प्ले करायची असेल तर कुठली स्ट्रिंग डिस्प्ले करायची असेल तर आणि जर एखाद्या व्हेरिएबलची जर व्हॅल्यू असेल तर कॉमा सेपरेट त्याचं व्हेरिएबल इथं द्यायचं. ओके. आणि स्कॅनएफ मध्ये काय हो स्कॅनएफ सेमच आहे. सेम पर्सेंट डी फक्त स्कॅनएफ फंक्शन इथं मात्र एखादं व्हेरिएबल नाही तर त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस म्हणजे एखादी व्हॅल्यू जाऊन स्टोअर होते. आता हे समजा मेमरी आहे तर या मेमरीच्या आतमध्ये जाऊन स्टोअर होत्या आणि जेव्हा आपण प्रिंट करतोय ना त्या प्रिंटच्या फक्त याचा ऍड्रेस आपण नाही फक्त नाव व्हेरिएबलचं नाव बोललं ना ते 20 जाऊन येतं पण 20 त्याच्या ऍड्रेसला जाऊन स्टोअर होतं म्हणून ते अँपरसँड अँड साइन इथं वापरलं जातं. ओके. तर अशा प्रकारे स्कॅनअप विषय आहे. तर आजचा प्रोग्राम बघायसाठी खास आपण टर्बोसीवर बघितलं होतं पण आता आपण बघणार आहे आपण व्हीएस कोडवर. तर व्हीएस कोडचे स्क्रीन काही अशी दिसते. व्हीएस कोडचे इन्स्टॉलेशन साठी एक सेपरेट लेक्चर बनवतो की एक 3-4 स्टेप्स आहेत त्या जरा थोडा अवघड आहे पण ओके काय विषय नाही. आता टर्बोसी कसं आहे डायरेक्ट तुम्ही क्रोमवर गेला आणि डाउनलोड म्हणून इन्स्टॉल केला डबल क्लिक डोचवलं रन होत आहे. तर आता मी काय करतो आपल्याला एक फोल्डर आहे माझ्याकडे ते फोल्डर ओपन करतो सी नावाचा डेस्कटॉपवर आणि त्या फोल्डरमध्ये आपण काय करतो सिलेक्ट करून टाकतो. तर या सी फोल्डरमध्ये मला काय करायचं आता नवीन फाईल बनवायची आहे की ज्या फाईलमध्ये आपण सी लँग्वेजचा प्रोग्राम करणार आहे. तर मी काय करतो इनपुट डॉट सी टेन्शन घेऊ नका जी टर्बो सी वर करत होतो ना
ते आता VS कोडवर करतोय, तिथे टाईप करतो ते इथंच करतोय. बस जरा ते मला बरं वाटतं, कारण ॲज अ पहिल्यांदा बिगिनर तुम्ही तेच शिकायला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, आता इथे हॅशटॅग इन्क्लूड ऑटोमॅटिक येतंय, मग एंटर दाबायचं. त्यामुळे प्रॅक्टिस होत नाही तुमची तशा प्रकारे. म्हणून मी जास्त प्रेफर करतो पहिल्यांदा जर कोण असेल ना तर त्याला. आता बघा ओपन ब्रॅकेट केल्यानंतर हेडर फाईल विचारते तुम्हाला कोणती टाकू द्या, तर stdio.h ही टाकणार आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं कोणीची इथं गरज नाही, कारण याची आउटपुट स्क्रीनच वेगळे. तर इथं लिहितो मी डायरेक्ट व्हाईड मेन इंट मेन लिहितो, इंट मेन. आता याच्यामध्ये मी एक्सटेन्शन ऍड केलं नाही तर ऑटोमॅटिक हा सगळा कोड आला असता. एक एक्सटेन्शन आहे CC कोड रनर म्हणून, तिथे ऑटोमॅटिक कोड येतोय. आणि मी आता इंट लिहिलं म्हटल्यानंतर रिटर्न 0 करतो. ओके, आता हा बेसिक टेम्पलेट आहे आपलं. आता याच्यामध्ये मी काय करतो, पहिल्यांदा तुम्हाला हॅलो वर्ड प्रिंट करून दाखवतो. प्रिंट एफ हॅलो वर्ल्ड. ओके, आणि याच्यामध्ये डायरेक्ट सेव्ह केला, इथं कंट्रोल एस करून सेव्ह करायचा आणि राईट क्लिक करून रन कोड म्हणायचं. तर इथं बघा आउटपुट येते खाली हॅलो वर्ल्ड आलं. इथं आउटपुट दिसतंय, इथं आउटपुट आलं हॅलो वर्ल्ड. तसं म्हणजे सेमच आहे, त्यामध्ये कंपाईल करा रन करा, जिथं डायरेक्ट रन केला विषय समजा ऑटोमॅटिक कंपाईल अँड रन होते. ओके, तर आता आपण काल जे बघत होतं ते ह्याच्यात बघून टाकतो. तर मी काय करतो, इंटिजर a इज इक्वल टू 10 आणि ह्याला प्रिंट करतो. प्रिंट एफ आपल्याला माहिती आहे एखाद्या व्हेरिएबलनं स्टोअर केलेली व्हॅल्यू, होल्ड केलेली व्हॅल्यू जर प्रिंट करायचं असेल तर आधी त्याचा डेटा टाईप आणि नंतर त्या व्हेरिएबलचं नाव की ज्या व्हेरिएबलचं आपल्याला डिस्प्ले करायचं आहे आणि सेमीकोलन द्यायचं. सेव्ह करायचं आहे आणि पुन्हा रन करायचं आहे. तर व्हॅल्यूचं आउटपुट आलं 10. ओके, तर इथं कॉन्केटनेशनचा सीन असतो. व्हॅल्यू ऑफ ए, कॉन्केटनेशन काय प्लस जावासारखं नाही, डायरेक्ट रन केला विषय संपला आणि रन करतो. आता इथे बघा येतंय व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 10. माझ्या मागे ऍड होते काय? ओके ओके ओके, सॉरी बघा दिसते आता व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 10 आणि ती मगाशी व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे पूर्ण जी कन्सोल आहे. आता इथं system.sls वापरल्यानंतर ही पूर्ण क्लिअर होते. इथं CLR SCR वगैरे असली काय सीन नाही. तर आपण एक एक इथं आपण बघू. तर महत्वाचं आपल्याला काय आहे, आता ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली 10, तर मला युजर कडून घ्यायचे, युजरला किती प्रिंट करायचे ते. आणि मी इथं म्हणाले युजरला एक मेसेज देईल, प्रिंट एफ तुला काय एंटर करायचंय ते कर. ओके, एक मेसेज आहे जे मी मराठीमध्ये लिहिलाय, तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा, काय नाही आपण समजू शिकतोय. म्हणजे हा मेसेज आहे की जे युजरला कळव रन केल्यानंतर की बाबा याला म्हणायचंय काय, तुला कोणती व्हॅल्यू एंटर करायची ते कर. केलंय ना. आता ते आपण कर म्हटल्यानंतर आपल्याला हातमोहर करायला लागेल. हातमोहर करायचं म्हणजे आताच आपण बघितलेलं काय, स्कॅन फंक्शन. आणि कोणत्या डेटा टाईपचं व्हेरिएबल आपल्याकडे आहे की जे हातमोहर करतोय त्या डेटा टाईप इथं लिहायचा %d, इंटिजरचा आहे ना आपल्याकडं, आणि कॉमा त्याचा ऍड्रेस द्यायचा अँड ए, विषय संपला. आता काय करतोय ते, तुला काय एंटर करायचं आहे ते कर म्हणते ना, हातमोहर करतोय. मग युजर आता काय करणार, व्हॅल्यू एंटर करणार आणि ती व्हॅल्यू कशात स्टोअर होणार, ए मध्ये स्टोअर होणार. आणि खाली तरी एक आपण फंक्शन लिहिलंच, व्हॅल्यू ऑफ ए इज ए. तर इथं तुम्ही मेसेज प्रिंट करू शकता, ऍज इट इज करू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता. आता हे काय एकदम प्रोफेशनल नाही, तुला एंटर करायचं ते कर, शिकण्यासाठी समजण्यासाठी आपल्याला एकदम गावठी तणका दिलेला आहे. ओके, आता मी काय करतो, रन करतो, रन कोड. तर इथं बघा काय ते, तुला काय एंटर करायचं आहे ते कर. मला दाब दिला ते ना, मी इथे एंटर करतो 24. सॉरी तर इथे एंटर करतोय 24. ओके, आणि एंटर मारतोय. तर इथे काय आलं, व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 24. ओके, तर अजून मी रन करतो, रन आला. तुला काय एंटर करायचं कर. मी 40 एंटर केलं, वरच एंटर होते, सॉरी बरं का, इथं 40 एंटर केलं. तर इथे येते व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 40. म्हणजे जे पण काय होल्ड केलंय ते एंटर झालेलं आपण शो केलंय. मग आपण मगाच्या प्रोग्राम मध्ये बघितलं की दोन व्हेरिएबल आहेत आपल्याकडे, इंटिजर ए कॉमा बी. ओके, दोन मोकळी भांडी आहे ती की त्यामध्ये काहीही व्हॅल्यू नाही. ए मधले तर व्हॅल्यूज आपण सीन केलेलाच आहे. ओके, सेम टू सेम मला बी साठी करायचं आहे. तर म्हणून आपण इथून मेसेज सेपरेट करू. ए साठी काय कोणती तर व्हॅल्यू एंटर कर. ओके, ए मध्ये स्टोअर केले आणि आपण म्हणतो प्रिंट एफ बी साठी पण काही तर व्हॅल्यू एंटर कर, एंटर व्हॅल्यू फॉर बी, हे सगळे लिहितात म्हणून काहीतरी मी वेगळं करतो नाही का. आणि स्कॅन एफ, आणि इथं आता हातमोहर करायचं लागते आपल्याला, त्यासाठी स्कॅन एफ फंक्शन आहे, %d आणि कॉमा
अँड बी. आता ही बी मध्ये व्हॅल्यू बी मध्ये गेली, ए मध्ये व्हॅल्यू ए मध्ये गेली. आता मी काय करतोय बघा, दोन व्हॅल्यू तर एंटर करून घेतल्यात, पण व्हॅल्यू आपण शो केलेला मगाच्या प्रोग्राम मध्येच काय केले रे, एकच फंक्शन लिहिले की आपण व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर करते. ठीक आहे, काय अडचण नाही, मी दोन व्हॅल्यू एंटर करून तर घेतलेत, पण मला एकच दाखवायची आहे. यस, माझी चॉईस आहे. काहीतरी एरर दाखवता येते छोटीशी, तर काय एरर आहे बघू पण. तर टेम्पररी अननोन टाइप नेम ए, कुठे गेला टाइप नेम ए, पर्सेंटेज डी कॉमा ए कॉमा बी. काय एरर दाखवता येते, बीन स्टॉक्स प्रिंटफ व्हॅल्यू ऑफ ए पर्सेंटेज डी. काय रे, काय रे, हे याच्यात काय चुकलंय का आपलं. रन करतो, यात काय येते का बघा आपण, काय सुद्धा नाही. ए साठी व्हॅल्यू एंटर कर, इथं दाखवतो बघा स्क्रीन. एक स्क्रीन आपल्याला दुसरीकडे घेता येते का साईडला, नाही येतला. ओके, ही व्हॅल्यू एंटर करून घेऊ आपण. अजून काय डिस्प्ले केलं नाही. इथं 20 एंटर करतोय, बी साठी पण करतोय, 30 एंटर करतोय, केली, विषय संपला. पण आता डिस्प्लेच केलं नाही, कारण आपण स्टेप बाय स्टेप गेलोय बघा इथं नीट. ए साठी एंटर करून घेतले, बी साठी एंटर करून घेतल्या. आता आपण काय करू, याची व्हॅल्यू आपल्याला दाखवायची फक्त ना, म्हणून लिहितो प्रिंट एफ व्हॅल्यू ऑफ ए इज पर्सेंटेज डी कॉमा ते ए ची व्हॅल्यू आपण जी स्टोअर केली होती ते. आता इथंच काहीतरी मग अशी एरर आलती ना, सेमच लिहिली की. कुठे घडतंय का, नाही घडत. आता मी इथं लिहितो 23 एंटर करतो आणि बी साठी करतो 45, तर व्हॅल्यू ऑफ ए इज 23. होतो व्यवस्थित, काय विषय नाही. आता बी ची व्हॅल्यू पण आपण प्रिंट करू, प्रिंट एफ व्हॅल्यू ऑफ बी इज पर्सेंटेज डी. पर्सेंटेज डी म्हणजे तिथं जाऊन व्हॅल्यू रिप्लेस होणार आहे, जी तो कॉमाच्या पुढे जे व्हेरिएबल देतो ते. आता मी इथं देतो बी, आणि हा सेमी कॉलन द्यायला विसरायचं नाही. आता मी रन करतो. ओके, याला जरा वरवर तुम्हाला दिसल. आता ए साठी व्हॅल्यू एंटर करतो 23 आणि बी साठी एंटर करतो 67. आलं, व्हॅल्यू ऑफ ए इज 23 आणि व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 67. आता हे समोरासमोर आलं, ही काय पद्धत आहे का, त्याला कळते का नाही, आपण एका खाली एक लिहिले, पण ते काय ऐकत नाही, स्वतःचं काही ज्ञान वापरत नाही. तिथं तुम्हाला सांगावं लागतं की नेक्स्ट लाईनला लिही किंवा फ्रंट समोर लिही. तुम्ही इथं नेक्स्ट लाईनला लिहायचं असेल तर /n हे तुम्हाला लिहावं लागतं. आता रन करतो आणि इथं बघतो, तुम्हाला दाखवतो. सॉरी, इथं रन करतो, रन कोड. आता म्हणते बघा, ए साठी व्हॅल्यू एंटर कर 23 सारखं 23 ला काही टिकला लावलाय का. मी काय करतो 45 आणि 65. ओके, तर व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 45, व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 61. आता आले एका खाली एक, म्हणजे /n म्हणजे न्यू लाईन आणि /t म्हणजे एक टॅबनं, म्हणजे अंतर टाकण्यासाठी. जर मी याच्यात जर अंतर टाकलं, आता बघा व्हॅल्यू ऑफ बी याच्या पुढे काय करतो, पर्सेंटेज डी ईच्या पुढे काय करतो, एक 2 टी लिहितो, /t दोन टॅब मला एंटर करायचं आहे. तर बघा फरक जाणवतोय का तुम्हाला. रन कोड. इथं आलो, इथं आल्यानंतर मी काय करेन, हे जरा मोठं करतो, वर दिसेल तुम्हाला. 34 आणि 77 हे दोन व्हॅल्यू एंटर केल्या, तर बघा व्हॅल्यू ऑफ ए इज 34 आणि व्हॅल्यू ऑफ बी इज 77. इथं बघा 2 टॅब आहेत, 2 टी लिहिलेत ना आपण, 2 स्पेस पडले त्यासाठी. ओके, म्हणजे /n आणि /t चा पण तुम्हाला इथं मिनिंग समजलं असेल. ओके, तर जे मगाशी आपण बघितलं होतं ऍडिशन ऑफ 2 नंबरची, तर ती आपण करू शकतो असं की काय सुद्धा नाही, दोन्हीसाठी मी काय करेन, एकच प्रिंटेबल इन प्रिंट एफ ऍडिशन ऑफ 2 नंबर इज, म्हणजे दोन्ही नंबरची, आपल्या वरच्या दोन्ही नंबरची मेसेज आहे त्यासाठी. पर्सेंटेज डी, एकच पर्सेंट आहे ना. ओके, आणि इथं लिहितो कॉमा आणि इथं कंसामध्ये लिहितो ए आणि बी ची ऍडिशन करून जे काय असेल ते दाव बाबा. रन करतो आणि इथं रन कोड म्हटल्यानंतर हे आउटपुट स्क्रीन जरा वर खिसकावतो म्हणजे तुम्हाला दिसन. आणि मी इथं लिहितो, काही लिहितो बाबा, 1 3 4 म्हणजे 234 आणि 4 5 3 असं लिहितो, आणि याचं आउटपुट येतोय 7 7 7. वाव, एंजल नंबर. तर ऍडिशन ऑफ 2 नंबर इज 777. म्हणजे ह्याच्यामध्ये मगाशी सांगितलं तसं तुम्हाला समजलं असेल काय की आपल्याला इम्पॉर्टंट काय ह्याच्यात, ए सर साईडला इथं काय इम्पॉर्टंट, स्कॅनएफ आणि स्कॅनएफ. आता इथं बघा नुसतं प्रिंट एफ मध्ये काय आहे ऍडिशन, आणि ह्याच्यामध्ये कुठे अँड साइन वापरले का, नाही. तर स्कॅनएफ मध्ये फक्त आणि फक्त
अँड साइन येतं, हा याच्यामध्ये पण येतं बरं का. म्हणजे त्या डेटाचा ऍड्रेस प्रिंट करायचा असेल तर आपण अँड साइन वापरतो. जेव्हा आपण पॉइंटर बघेल ना तेव्हा तुम्हाला अँड साइनचा यूज एकदम परफेक्टली समजेल. पण आता लक्षात ठेवा की जर व्हॅल्यू तुम्हाला एंटर करून स्कॅन करून घ्यायची असेल तर त्याच्या ऍड्रेसला जाऊन स्टोअर करायचं म्हणून आपण अँड साइन वापरतो व्हेरिएबलच्या पुढं. आणि प्रिंट करताना फक्त व्हेरिएबलचं नाव केलं का त्याचं त्याला कळतं की काय यायचं त्या घरातली सगळी येते तिकडं. तर अशा प्रकारे प्रिंटएफ आणि स्कॅनअपचा एकदम सिंपल यूज आहे. उद्या आपण ऑपरेटर बघू आणि बाकीच्या गोष्टी समजतात. मला आय होप तुम्हाला समजलं असेल या गोष्टी सगळ्या एकदम ओके मध्ये. आणि आता हे जे ए साठी कोणती तर व्हॅल्यू एंटर कर हे असलं आपण शिकण्यासाठी म्हणतोय एंटर व्हॅल्यू ऑफ ए असं आपण म्हणू शकतोय. असं का नाही की मला येत नाही लिहायला, लिहितोय मी, फक्त कसं आहे जरा वेगळं काही तर स्टंट हाणायसाठी असल्या गोष्टी चालू आहेत. ओके, तर हे झालं प्रिंटेबल आणि स्कॅनर. नेक्स्ट व्हिडिओला आपण ऑपरेटर्स बघू जे सगळ्यात महत्वाचे आहेत आणि त्याचा यूज करून एखादा ऑपरेशनल एखादा कुठला तर प्रोग्राम बनवू आणि सेम प्रॅक्टिस करू. एकदम टॉपचा विषय. बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटू अशा एखाद्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत कीप लर्निंग.